श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकनो, सध्या तुमच्या आयुष्यात जे काही अघटित घडत आहे, ज्याला तुमचे ग्रह व तुमचे कर्म जबाबदार नाही, तर तुमच्या घरात नकळत ठाण मांडून बसलेल्या अशा 3 वस्तू आहेत ज्या संपूर्ण घराची ऊर्जा शोषून घेत आहेत आणि तुमच्या घराला स्मशानासारखी भयानक शांतता, नकारात्मकता बहल करत आहेत. मित्रांनो, येणाऱ्या काळोख्या अमावस्यापूर्वी जर या 3 वस्तू तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर फेकून नाही दिल्या, तर तुमचे होणारे नुकसान कधीच भरून निघणार नाही आणि पश्चाताप करायला वेळही उरणार नाही. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकानं, पहिली वस्तू ही तुमच्या स्वयंपाकघरात व फ्रीजच्या कोपऱ्यात जमा झालेली बुरशी लागलेली जुनी अन्नद्रव्ये आहेत, जी तुमच्या राशीच्या प्रगतीला खीळ घालतात. दुसरी वस्तू म्हणजे पैशाची नासाडी करणारी आणि दुसऱ्या कोणाची तरी आणून ठेवलेली छत्री किंवा चप्पल आहे, जी दुसऱ्याचे दारिद्र्य तुमच्या घरात खेचून आणते. तिसरी आणि सर्वात घातक वस्तू म्हणजे देवाच्या गाभाऱ्यात आणि फोटोवर सुकून काळी पडलेली शिळी फुले, जी थेट अकाली संकटांना आमंत्रण देत असतात. वृश्चिक राशीच्या जातकानो, हे भयानक संकट तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे, कारण या 3 अपशकुनी वस्तू घरात असल्याने सकारात्मक ऊर्जेचा पूर्णपणे संहार होतो. जर तुम्ही ही अमावस्या उजळण्यापूर्वी या वस्तूंना घरातून हद्दपार केले नाही, तर घरातील सुख शांती कायमची संपून जाईल. शत्रू या संधीची वाट पाहत असून तुमच्या घरात प्रवेश करण्यासाठी या वस्तूंना माध्यम बनवलं जात आहे. त्यामुळे आत्ता सावध राहा. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकनो, सध्याच्या ग्रहमानाचा अभ्यास केला असता तुमच्या कुंडलीतील एक अत्यंत रहस्यमय आणि तितका धक्कादायक ग्रहयोग निर्माण होत आहे. तुमचा राशीस्वामी मंगळ आणि राहू केतूची बदलती नक्षत्र यामुळे तुमच्या वास्तूमध्ये पिच्छास योग आणि दरिंद्र योग एकाच वेळी सक्रिय होण्याची भीती निर्माण झाली आहे. हा योग जितका घातक आहे की माणसाला राजाचा रंक बनवण्यास तो कारणीभूत ठरू शकतो, तितकाच वृश्चिक राशीच्या जातकनो, जेव्हा घरात जर उल्लेख केलेल्या 3 अशुभ वस्तू तुमच्या घरात असतील, तर हे क्रूर ग्रह अधिक बलवान होतात आणि आपली वक्रदृष्टी तुमच्यावर टाकतात. तुमच्या कष्टाचे पैसे कोर्ट कचेरे किंवा दवाखाने किंवा अचानक उद्भवणाऱ्या नुकसानीमध्ये पाण्यात जाणार आहेत. हा केवळ एक साधा बदल नसून तुमच्या विनाशाची पूर्वसूचना देणारी घंटा आहे मित्रांनो, जी तुम्हाला वेळी सावध होण्याचा इशारा देत आहे. वृश्चिक राशीच्या जातकनो, या भयंकर ग्रहयोगामुळे तुमच्या घरातील कर्त्या पुरुषावर मोठे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. राहू केतूचा हा जीवघेणा विळखा तुमच्या व्यवसायाला आणि नोकरीला पूर्णपणे विळखा घालत आहे. जर वेळेस सावध राहून तुम्ही घरातील ती नकारात्मकता काढून टाकली नाही, तर नशिबाचे दरवाजे कायमचे बंद होतील आणि दारोदारी भटकण्याची वेळ येऊ शकते. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अदृश्य संकट घोंगावत असल्याचे 5 स्पष्ट संकेत निसर्ग तुम्हाला देत आहे, ज्याकडे तुम्ही आजवर डोळझाक केली. घरात वारंवार काळ्या मुंग्याचे किंवा विचित्र कीटकाचे मोठे तथ्य अचानक दिसू लागणे किंवा विनाकारण घरातील पाण्याचे नळ सतत गळणे, हा तुमच्या वास्तूचा पहिला आणि दुसरा भयंकर संकेत आहे मित्रांनो, जो मोठा अपव्यय दर्शवतो. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकनो, रात्रीच्या वेळी अचानक घरातील पाळीव प्राण्याचे अस्वस्थ होणे किंवा झाडाची पाने अचानक काळी पडून सुकणे, हा तिसरा संकेत आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर सातत्याने वाढत जाणे आणि हातात आलेला मोठा पैसा ऐनवेळी निसटून जाणे, हा चौथा संकेत. तर कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यामध्ये अचानक गंभीर चढउतार होणे, हा डिसऑर्डिनरी असा 5वा संकेत आहे, ज्यावर औषध उपचार करूनही तो लागू पडत नाही. तर वृश्चिक राशीच्या जातकनो, हे 5ही संकेत दर्शवतात की तुमच्या घरातील वास्तू आता राहण्यायोग्य राहिलेली नाही. तिला नकारात्मकतेची आणि अदृश्य शक्तीने वेढलंय. जर तुम्ही या संकेतांना हलक्यात घेतले, तर आगामी काळ तुमच्यासाठी अत्यंत क्लेशदायक ठरेल. ही अमावस्या तुमची परीक्षा घेणारी आहे. त्यामुळे निसर्गाचे हे संकेत ओळखूनच घरातील या 3 वास्तूंना तात्काळ बाहेर फेका आणि येणाऱ्या संकटाची साखळी तोडून टाका. वृश्चिक राशीच्या जातकनो, जेव्हा राहू केतूचा प्रभाव वाढतो, तेव्हा घरातील लहान मुलाचे मन अभ्यासातून उडून लागते आणि घरात एकाएकी चिडचिडही वाढते. जर तुमच्या घरात देखील रात्रीच्या वेळी विनाकारण भीती वाटत असेल किंवा अचानक विचित्र स्वप्न पडत असतील, तर समजून जा की
परिस्थिती हाताबाहेर जात आहे. निसर्गाने दिलेला हा शेवटचा इशारा समजून अमावस्याच्या आतच घरात मोठा बदल करणे आता अत्यंत अनिवार्य झालं. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांनो, या काळोख्या अमावस्याला घरातील ती नकारात्मक ऊर्जा उंबरठ्याबाहेर फेकताना तुमच्या जे आयुष्यात असा एक चमत्कारिक प्रकाश पडेल की ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता. महादेवाच्या डमरूच्या नादाने राहू केतूचा प्रभाव क्षणात नष्ट होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी अखंड लक्ष्मीचा प्रभाव सुरू होईल. गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेली तुमची महत्त्वाची कामे असो, जणू काही दैवी शक्तीच्या प्रभावाने एका झटक्यात पूर्ण व्हायला सुरुवात होतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या महाउपायानंतर आर्थिक आघाडीवर तुम्हाला अभूतपूर्व यश मिळणार असून तुमच्या डोक्यावरील कर्जाचा विळखा पूर्णपणे सैल देखील होईल. व्यवसायात अचानक धनलाभाचे मोठे योग येतील. नोकरीत रखडलेली पदोन्नती किंवा पगारवाढ अगदी अनपेक्षितपणे तुमच्या पदरात पडेल. जो पैसा आजवर पाण्यासारखा वायफळ गोष्टीवर किंवा आजारपणावर खर्च करत होता, तो आता थांबून तुमच्या बँक खात्यात गुप्त धनासारखा साचू लागेल. लक्षात घ्या मित्रांनो, वृश्चिक राशीच्या जातकांनो, कौटुंबिक जीवनात गेल्या कित्येक दिवसापासून चाललेले क्लेश असतील, वाद असतील किंवा मानसिक तणाव संपून घरात पुन्हा एकदा आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. पती पत्नीमधील संबंध मधुर होतील आणि घरातील सदस्यांचे आरोग्य इतके सुधारेल की औषधावर होणारा खर्च शून्य होईल. ज्या गुप्त शत्रूंनी तुमच्या विरुद्ध कट रचले होते, ते स्वतः महादेवाच्या कोपाने पराभूत होऊन तुमच्या समोर नतमस्तक देखील होतीलच. त्यासाठी वृश्चिक राशीच्या जातकांनो, राहू आणि केतूचा हा शाप कितीही भयंकर असला तरी आता घाबरण्याची गरज नाही, कारण स्वतः देवाचे देव महादेव तुमचा उद्धार करणार आहेत. भोलेनाथची कृपा ज्याच्यावर होते त्याचे वाकडे करण्याची ताकद काळामध्येही नसते. येत्या अमावस्येच्या रात्री या 3 वस्तू घराबाहेर काढल्यानंतर अमावस्येच्या रात्री तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा हा उपाय देखील करायचा आहे. वृश्चिक राशीच्या जातकानं, अमावस्येच्या रात्री एक मातीचा दिवा घेऊन त्यात मोहरीचे तेल टाकायचे. 2 लवंगा टाकून तो दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायचा आहे. त्यानंतर संपूर्ण घरात भीमसेनी कापूर आणि गुळाचा धूर करत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे. महादेवाच्या या पवित्र मंत्राच्या धुळीने राहू केतूचा शाप जळून खाक होईल आणि घरातील सर्व काळी शक्ती जळून पळून जाईल. वृश्चिक राशीच्या जातकानो, हा उपाय करताच तुमच्या कुंडलीतील आणि वास्तूतील सर्व दोष शांत होतील. गुप्त शत्रूचे डाव त्याच्यावरच उलटून पडतील. महादेवाच्या आशीर्वादाने तुमच्या घरात पुन्हा एकदा लक्ष्मीचा अखंड वास सुरू होईल. रखडलेले पैसे परत येतील आणि प्रगतीचे सर्व बंद दरवाजे एका झटक्यात उघडतील. भोलेनाथचे नाव घेऊनच आजच या नकारात्मकतेला घरातून बाहेर काढा आणि तुमचे भाग्य बदला मित्रांनो. तर अशा प्रकारे वृश्चिक राशीच्या जातकानं तुमच्या प्रगतीला खीळ लावून घराला नकळत स्मशानासारखी भयानक नकारात्मकता बहाल करणाऱ्या त्या 3 अपशकुनी वस्तू, खराब अन्न, दुसऱ्याची छत्री किंवा चप्पल आणि देवळातील शिळे फुलं देवावरील येत्या काळोख्या अमावस्यापूर्वीच आत्ताच घराबाहेर फेका. कारण कुंडलीतील राहू केतूचा भयंकर शाप मिटून स्वतः देवतांचे देव महादेव तुमचा उद्धार करणारच आहेत. म्हणून संपूर्ण श्रद्धेने, मुक्त कंठाने कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय महादेव, ओम नमः शिवाय असं नक्की लिहा. घरातील सर्व संकट दूर करण्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.